विचार केला आहे का? कोल्हापूर जवळच्या डोंगरावर विराजमान असलेले देव ज्योतिबा हजारो वर्षांपासून भक्तांचे रक्षण करत आहेत, पण त्यांचं रूप मात्र आजही 8 वर्षांच्या बालकाचं का मानलं जातं? चैत्र पौर्णिमेला लाखो भक्त गुलालाची उधळण करत देव ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असा जयघोष का करतात? या सर्वामागे आहे एक अद्भुत कथा. भगवान शिवांचा अवतार, राक्षसांचा संहार, दिलेल्या वचनाची पूर्तता आणि भक्तांसाठी कायम जागृत असलेली दिव्य शक्ती. चला जाणून घेऊया देव ज्योतिबांचा हा प्रेरणादायी इतिहास. धर्म परंपरेनुसार जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढतो तेव्हा ईश्वर वेगवेगळ्या रूपात अवतार घेतो. भगवान विष्णूंनी जसे अनेक अवतार घेतले तसेच भगवान शिवांनीही विविध स्वरूपात भक्तांचं रक्षण केलं. त्यापैकी एक महत्वाचा अवतार म्हणजे देव ज्योतिबा. लोक परंपरेनुसार जमदग्नी ऋषी आणि माता रेणुका यांच्या जीवनाशी जोडलेल्या घटनांमध्ये भगवान शिवांनी एक वचन दिलं होतं. योग्य वेळ आल्यावर ते अवतार घेऊन त्या वचनाची पूर्तता करतील. नंतर एका महान तपस्वी ऋषीने भगवान शिवांची कठोर उपासना केली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन शिवांनी तेजस्वी ज्योतीच्या रूपात प्रकट होण्याचं वरदान दिलं. त्या दिव्य तेजातून पुढे देव ज्योतिबांचा अवतार प्रकट झाला अशी श्रद्धा आहे. पुढे हे तेजस्वी रूप 8 वर्षांच्या बालकासारख्या बटू भैरव स्वरूपात प्रकट झालं. हे बालरूप निरागस असलं तरी त्यामध्ये संपूर्ण विश्वाचं रक्षण करण्याचं सामर्थ्य दडलं होतं. त्याच काळात दक्षिण भागात रत्नासूर, कोल्हासूर आणि इतर बलाढ्य राक्षसांनी प्रजेला त्रास देण्यास सुरुवात केली. साधू संत, निरपराध लोक आणि धर्माचं रक्षण करणारे सर्वजण संकटात आले. तेव्हा देवी महालक्ष्मीने भगवान शिवांना प्रार्थना केली. त्यानंतर देव ज्योतिबा आपल्या दिव्य सेनेसह दक्षिणेकडे आले. अनेक दिवस भीषण युद्ध झालं आणि अखेर दुष्ट शक्तींचा पराभव झाला. त्यामुळे संपूर्ण प्रदेश भयमुक्त झाला अशी लोकश्रद्धा सांगते. याच विजयामुळे आजही कोल्हापूर परिसरात देव ज्योतिबांना विशेष मान दिला जातो. युद्ध संपल्यानंतर देवी महालक्ष्मीने देव ज्योतिबांना विनंती केली की त्यांनी या भूमीतच राहून भक्तांचं रक्षण करावं. त्यामुळे वाडी रत्नागिरी हा त्यांचा स्थायी निवास मानला जाऊ लागला. यानंतरची आणखी एक प्रसिद्ध परंपरा म्हणजे यमाई देवीशी जोडलेली कथा. लोकश्रद्धेनुसार चैत्र महिन्यात देव ज्योतिबांची पालखी यमाई देवीच्या मंदिराकडे जाते. हा सोहळा केवळ धार्मिक नसून दिलेल्या वचनाची आठवण करून देणारा मानला जातो. या स्मरणार्थ दरवर्षी चैत्र पौर्णिमेला भव्य यात्रा भरते. या यात्रेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण डोंगर गुलालाने लाल होतो. हजारो सासन काठ्या, ढोल ताशांचा निनाद, चांग भलचा जयघोष आणि लाखो भक्तांची उपस्थिती संपूर्ण वातावरण भक्तिमय करून टाकते. पण आता सर्वात महत्वाचा प्रश्न, देव ज्योतिबांचं रूप 8 वर्षांच्या बालकाचंच का आहे? शैव परंपरेत बटू भैरव हे भगवान शिवांचं बालस्वरूप मानलं जातं. हे रूप निरागसता, करुणा, निर्भयता आणि भक्तवत्सल स्वभावाचं प्रतीक आहे. असं मानलं जातं की भक्त संकटात असताना हेच बालरूप सर्वात आधी मदतीला धावून येतं. म्हणून अनेक भाविक आजही देव ज्योतिबांना आपल्या घराचं कुलदैवत मानून वर्षातून किमान एकदा त्यांच्या दर्शनाला जातात. देव ज्योतिबांचा संदेशही तितकाच सुंदर आहे. शक्तीसोबत नम्रता, पराक्रमासोबत करुणा आणि भक्तीमध्ये अढळ विश्वास. जर तुम्हालाही कधी कोल्हापूरला जाण्याची संधी मिळाली तर वाडी रत्नागिरीच्या या पवित्र स्थळाला नक्की भेट द्या. त्या डोंगरावरील भक्ती, ऊर्जा आणि श्रद्धेचा अनुभव शब्दात सांगता येणार नाही. तुम्ही देव ज्योतिबांना कुलदैवत मानत असाल किंवा त्यांच्या भक्तांपैकी असाल तर कमेंट्स मध्ये एकदा नक्की लिहा. देव ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. जय ज्योतिबा.